तर आपण काल शेवट कशावर केला? हरिहर भेदावर. हरिहर भेद म्हणजे सगळ्यांनी केला, संतांनी, ऋषीमुनींनी, भगवंतांनी. अजूनही हरिहर भेद कोणी केला आहे तर दक्ष कुमाराने. म्हणजे दक्ष जो आहे, जो ब्रह्मदेवाचाच पुत्र आहे. तर या दक्षाने हरिहर भेद कसा केला त्याचं आपण आता पहिल्यांदा आख्यान ऐकणार आहे. प्रयाग क्षेत्रामध्ये ऋषींचं वाजपेय सत्र एक ठरलेलं होतं, म्हणजे चालू होतं, ज्ञानसत्र चालू होतं. आता या ज्ञानसत्राचे अध्यक्ष होता दक्ष प्रजापती. आता नेहमी अध्यक्ष म्हणे उशिरा वगैरे येतात, हे तेव्हा पण प्रथा होती तशी. आता दक्ष प्रजापती उशिरा येतो, सगळेजण आलेले असतात, ब्रह्मदेव, महादेव सगळे तिथे हजर असतात, सगळे देवादिदेव, इंद्रादिदेव सगळे हजर असतात. आणि आता दक्ष प्रजापतीची एंट्री होते, तिथून प्रवेश होतो, सगळेजण उठून उभे राहतात त्याचा आदर करायसाठी. आता हा जाऊन जागेवर बसलाय तेव्हा त्याला कळलंय ब्रह्मदेव ठीक आहेत, ब्रह्मदेव त्याचे पिताच आहेत, त्यामुळे ते माझ्या स्वागतासाठी नाही उठले तरी चालतील. पण त्यांनी असं बघितलं त्या दक्षाने की महादेव पण असंच बसलेले आहेत, त्यामुळे याला कळत नाही का हा माझा जावई आहे. आता त्याला माहीत नव्हता की जावयांची किती कलियुगामध्ये थोर असतात, जावई किती थोर असतात, मुलापेक्षा थोर असतात. कारण अशी परिस्थिती आहे की काही वेळेला एकच मुलगी असते तर जावई पण सगळं बघत असतो. पण त्याला असं म्हणायचं की जावई म्हणजे हा कमी दर्जाचा आहे, माझी मुलगी मी त्याला दिले. कारण असंही एक होतं की जेव्हा आपली कन्या दान केली जायची तेव्हा तो थोर असायचा, कारण की कन्या दान करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. हे पण दान करण्याचं पुण्य प्रत्येकाला मिळत नाही. मग माझी कन्या याला पाणीग्रहण केलं माझ्या कन्येचं याने, याला कळत नाही का मी एवढा मोठा अध्यक्ष आहे, दक्ष प्रजापती आहे, तर याने उठून मला नमस्कार केला पाहिजे किंवा माझा आदरातर्फे याने उठलं पाहिजे. तर त्याला राग येतो. आता थोडीशी गची बाधा झालेली असते तेव्हाच अशा काही गोष्टी घडतात. उठला तो आणि बडबड करायला लागला महादेवांकडे बोट करून, ह्याला काय कळतं का, हा काय म्हणे शिव आहे का, हा अशिव आहे म्हणे. शिव म्हणजे पवित्र आणि अशिव म्हणजे अपवित्र. सगळ्या सर्वांगाला म्हणे भस्म लावतो, आणि भस्म पण कुठलं लावतो म्हणे, सगळं स्मशानातलं भस्म अंगाला लावतो. ह्याच्याबरोबर असतं कोण, ह्याच्याबरोबर सगळे स्मशानातली भूतखेता असतात. हा काय चांगला आहे का, याला कळत पण नाही आहे. याला आता यज्ञातला हविर्भाग मिळणार नाही. हविर्भाग याचा अर्थ की जे आपण देवासाठी देतो ते नैवेद्य म्हणा, किंवा देवासाठी जेव्हा यज्ञासाठी काही भाग काढून ठेवतो आपण, तो त्याला हविर्भाग म्हणतात. तर याला अजिबात कुठलाही हविर्भाग दिला जाणार नाही आहे, याची पृथ्वीवर कोणीच पूजा करणार नाही आहे असा शाप देतो. खरं तर बघा ना, आपण जेव्हा मंदिरात महादेवांच्या जातो तेव्हा तिथे मूर्ती नसते नाही का, शिवलिंगच असतं. पण शिवमहापुराणामध्ये महादेवांनीच सांगितलं की शिवलिंगामध्ये माझी निर्गुण निराकार मी आहे. माझी जेवढी शिवलिंगाची पूजा केली जाईल तेवढी मूर्तीची पूजा केल्यावर फळ नाही मिळत, कारण तिथे मी सगुण निर्गुण सगळ्या रूपामध्ये असतो. त्यामुळे आपल्याकडे सहजासहजी मूर्तीही नाही दिसत. तर हा त्याला अर्थ असू शकतो, पण खरं तर ती निर्गुण मूर्तीच पूजेची चांगली योग्यता दाखवली आहे, ही स्वतः महादेवांनी सांगितलेलं आहे. पण आता हे सगळं बोलताना महादेव शांत आहेत, कारण ते शांत आहेत. ते जरी तांडव करत असतील, ते जरी रौद्र रूप घेतात, तरी पण त्यांचं खरं रूप कसं आहे की कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि, भवं भवानी सहितं. कर्पूर गौर, प्रमाणे गौरवर्ण त्यांचा आहे. करुणेचे जे सागर आहेत, सगळ्या संसाराचं सार ज्यांनी जाणलेलं आहे, ज्यांनी भुजंगाचा हार धारण केलेला आहे, सदा माझ्या हृदयात राहण्याचा अशा शिवपार्वतीला मी नमन करतो, असं हे श्लोकाचा अर्थ आहे. तर असे हे महादेव आहेत, ते काही बोलत नाही, ते गप्प शांत बसलेले असतात. पण नंदी बाबा असतात, त्यांची शिवगण असतात, त्यांना काही हे पटत नाही. आमच्या महादेवांना हा असा कसा बोलू शकतो. तर नंदी काय म्हणतो, ह्याला तर अक्कलच नाही, ह्याला काही ब्रह्मज्ञान प्राप्तच होणार नाही, कारण ह्याचं डोकं बिघडलेलं आहे. आणि अर्थात जेव्हा डोकं ठीक नसतं तेव्हा ते ब्रह्मज्ञान व्हायला खूप कठीण असतं, आणि कोणाला काय बोलावं, कोणाचा कसा सन्मान करावा, कसा अपमान करावा हे कळतच नसतं. महादेवांची योग्यता म्हणे याच्या लक्षात येत नाही आहे, ह्याला कधीही ब्रह्मज्ञान प्राप्त होणार नाही आहे, ह्याचं शिर धडा वेगळं व्हायला पाहिजे.
असं करून सगळे म्हणजे तिथे सगळा वाद विवाद सुरू होतो. मग ते शिवगण बोलायला लागल्यानंतर ऋषीमुनीही बोलतात. ऋषीमुनी म्हणतात तुम्ही असे व्हाल, ऋषीमुनींना शिवगण म्हणतात की तुम्ही भक्षक व्हाल, याचक म्हणजे तुम्ही सगळीकडे याचना कराल, सगळीकडे मागून खाल. आता भृगु ऋषीमुनी म्हणजे ऋषीमुनींमधले भृगु ऋषी म्हणतात तुम्ही पण असेच व्हाल, तुम्ही अनाचारी व्हाल, तुम्ही भरकटत राहाल, आचारसंहिता न पाळणारे, असे तसे, असं सगळं एकमेकांचा उद्धार करतात तसा बोलून. तू असा, तू तसा, तू तसा, तू तसा. आता हे सगळं चालू असताना हे महादेव उठून कैलासावर जातात. ते तिकडे त्यांना काही करायचं ते करू दे, मी चाललो. ज्ञानी माणूस किंवा भगवंताचा जो खरा भक्त असतो त्याला माहीत असतं की शांत राहायचं, वेळ आल्यावर त्याचं उत्तर आपोआप परिस्थिती देत असते. आणि हे घडतं आपल्या आयुष्यात पण, फक्त आपल्याला ते समजलं पाहिजे. नंतर मग काय होतं, जातात आता ते, आता सासरा आणि जावई यांचा वाद विकोपाला गेलेला वाद आहे हा. थोड्या दिवसाने हाच दक्ष प्रजापती हरिद्वारमध्ये कनखल या जागी, तिथे ती जागा दिसते हरिद्वारला गेल्यावर, जिथे त्याने हा यज्ञ केला होता. पण जेव्हा आपण पिठापूरला जातो ना, तर पिठापूरला महादेवांचं मंदिर आहे. तर तिथले ते जे गुरुजी आहेत ते सांगतात की खरा यज्ञ इथे झाला आहे. असू दे, ठीक आहे, म्हणजे त्यांच्या परीने ते म्हणतात की तिथे का करतील, हा इथे झाला आहे कारण इकडून जवळ आहे वगैरे, असं ते आम्हाला सगळं सांगत होते. आता काय होतं, हा वाजपेयी यज्ञ सुरू करताना सगळ्या देवादिकांना सगळ्यांना आमंत्रण धाडलं जातं. फक्त आमंत्रण नसतं ते जावयाला आणि मुलीला. आता तिथे काय दाखवलंय की आता सगळेजण जात आहेत, म्हणजे ते श्लोक पण दिलाय तसा की सगळेजण जात आहेत तर कैलास पर्वतावरूनच जात आहेत. कारण तिथे तिथे काय आपण आता काय बनवलंय, नवीन रस्ता काय बनवलाय, मिसिंग रोड बनवलाय. तसा तो शॉर्टकटचा मिसिंग रोड कैलासावरून जात होता. म्हणून सगळे देवादिदेव तिकडूनच चालले होते. अगदी सगळ्या नटून तटून देवी वगैरे सगळ्या चालल्यात. आता हे सगळं दिसलं तिला, पार्वती मातेला, सतीला, पार्वती नाही सती माता. तर ती विचारते कुठे चाललंय तुम्ही एवढं सगळं, कुठे काय काय आहे का, हळदी कुंकू आहे का, कोणाचं बारसं आहे का, कोणाचं लग्न आहे. अगं नाही म्हणे, तुझ्याच पित्याकडे चाललोय आम्ही. माझ्या पित्याकडे? हो, त्याने यज्ञ नाही का ठेवलाय, माझ्या पे यज्ञ आहे, सगळ्यांना बोलवलं, तुला नाही बोलवलं. हां बोलवतील, ते काय आता मला काय सांगायला पाहिजे का. बघा लपवत असतो, बायकांची जात अशी आहे ना की माहेरी सासरचं लपवायचं आणि सासरी माहेरचं लपवायचं. खरं तर हा चांगला गुण आहे स्त्रियांकडे. हां ते काय मला काय सांगायला पाहिजे का, मी निघणारच आहे आता. आणि येते पतिदेवांकडे, अहो कळलं का, हो मग जायचं का आपण, नाही का, आपल्याला आमंत्रण नाही म्हणे. आपण आमंत्रण कशाला हवं आहे, पित्याचं घर आहे ना. बघा आपघर, बापघर, गुरुघर, या तिन्ही घरामध्ये बोलवण्याची वाट बघायची नाही, तिथे आपण स्वतःहून जायचं. आणि हे खरंच आहे, आपघर, बापघर आणि गुरुघर. गुरूंकडे मागायचं असतं का, गुरु हां मला जेव्हा महाराज बोलवतील तेव्हा मी जाईल, नाही, ते बसलेलेच आहेत तुम्हाला आशीर्वाद द्यायला, तुम्हाला इथे चालत यायला पाहिजे. आता स्त्री हट्ट, हे बघ मी काही येणार नाही, मग मी जाऊ का, बरं जा. आता काय त्यांना माहिती होतं की पुढे काय घटना घडणार आहेत, महादेव आहेत ते. ठीक आहे, पण एकटी जाऊ नको, नंदीला घेऊन जा, काही शिवगणांना सोबत घेऊन जा, अशीच जाऊ नको, चांगली व्यवस्थित जा म्हणे. ठीक आहे, मग आता सगळ्या नंदीबरोबर वगैरे नंदीवर बसून ती गेलेली आहे. तिथे गेल्या गेल्या सगळा ऋषींचा मंत्रघोष चालू आहे, सगळं कानावर पडतंय तिच्या. असं आतमध्ये प्रवेश केल्या केल्या पिताजी दिसले तिचे, दक्ष दिसलाय. दक्षाने काही लक्ष नाही दिलं, असं चला आली आहे असं असं त्याच्या देह बोलीवरून, म्हणजे मराठीमध्ये बॉडी लँग्वेजवरून असं त्याला त्याला तिला कळलं. आता जेव्हा आपले वडील बोलत नाहीत ना, किंवा आई किंवा वडील, जेव्हा जो जवळची व्यक्ती असते ना, तिने जेव्हा आपल्याला इग्नोर केलं जातं, नाही असं, इग्नोरला मराठी शब्द नाही लक्षात नाही, इग्नोर केलं की ते लगेच लक्षात येतं. ती बघते असे का पिताश्री असे का करतात म्हणून पुढे जाते. आता शेवटी आई आहेत, बहिणी आहेत, त्या तर तिला चांगलं विचारतात, काय गं कशी आहेस काय वगैरे वगैरे. पण तिला त्याच्याशी काही नाही आहे. आता हे मला विचारतात, मला बाबांनी असं का केलं, पितांनी माझ्याकडे असं का बघितलं. पुढे पुढे गेली ती, यज्ञमंडप होता, तिथे सगळं मांडलेलं होतं, सगळ्यांची आसनं लावली होती, ब्रह्मदेव विष्णू सगळ्यांचे होते, महादेवांचं आसन नव्हतं. आता तिला जरा आता पारा चढायला लागला थोडासा. बरं, सगळ्यांसमोर त्यांचा त्यांचा आविर्भाग ठेवलेला होता, महादेवांचा आसनही नव्हता आणि त्यांचा आविर्भाग तर नव्हताच. आता तिला राग यायला लागला. कधीही माहेरी आपल्या नवऱ्याचा किंवा सासरच्यांचा अपमान झालेल्या स्त्रीला आवडत नाही, आणि हे तर प्रत्यक्ष महादेव आहेत.
पुढे आली आणि महादेव सर्वत्र समदृष्टीने पाहणारे, सगळ्यांवर कृपादृष्टी करणारे, कोणाचेही शत्रुत्व नसणारे अशा महादेवांचं वैर तुम्ही केलंय का पिता? का असं केलंय तुम्ही? असं बोलता 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 तिचा जो तोल गेलेला आहे बोलताना, तर ती अनादराने म्हणजे अरे तुरे करून जे बोलतो त्याला अनादर म्हटलं जातो. तुला कळत नाही का म्हणे? तुला कळत नाही महादेव काय आहेत, महादेव कसे आहेत? त्यांच्या नावाने नुसता उच्चार केला तरी ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते. धर्म अर्थ काम मोक्ष हे सगळं मिळवून देणारे महादेव आहेत आणि तू त्याला स्थान नाही दिलंस. म्हणजे वडिलांना ती अरे तुरे म्हणते, कारण तेवढा संताप आलेला आहे तिला. म्हणे काय उपयोग आहे? प्रेमाने मला ते काय म्हणतात माहिती आहे का? दाक्षाची मुलगी म्हणून दाक्षायणी म्हणतात. छी, असा मला आता नावच नको आहे. तू विचार कर म्हणे, मी जर आता गेले आणि मला दाक्षायणी म्हणून हाक मारलं तर मला काय वाटेल? लाज वाटेल मला माझ्या स्वतःच्या शरीराची. हे शरीरच नको ना मला. जे शरीर तुझ्यामुळे मला मिळाले ना, प्राप्त झाले ना, तेच मी आता सोडून देणार आहे. मी जाणार तर नाहीच आहे परत म्हणे सासरी. पण दक्षा तू जे काय केलंयस ना ते खूप चुकीचं केलेलं आहेस. मला नाही राहायचं आता. माझा हा देह मला सोडून द्यायचं आहे. आणि पुढे गेली आहे, पितांबर परिधान केलं आहे आणि योगासनामध्ये बसलेली आहे ती, पद्मासनामध्ये. आणि स्वतः योगशास्त्राच्या मार्गाने म्हणजे योग सामर्थ्याने तिने आपल्या शरीरातला अग्नी प्रज्वलित केला आहे. योग हा असा आहे की ज्ञानदेवांनी नाही का अग्नी प्रकट केला होता, मांडे भाजले होते त्याच्यामध्ये. असा योग सामर्थ्याने अग्नी प्रकट केला आणि त्याच्यामध्ये स्वतःचं शरीर भस्म करून टाकलं. आता आपण लहानपणी वगैरे का पिक्चर बघितला असेल किंवा कधी कधी सांगितलं की तिने यज्ञात उडी मारली, असं नाही आहे. तिने स्वतःच्या योग सामर्थ्याने शरीराचा नाश करून टाकला. पूर्ण शरीर जळून गेलं तिचं. आता सगळे घाबरले, कारण आतापर्यंत कसं होतं, नुसता वाद चालू होता. आता हिने पूर्ण सतीचं असं झाल्यानंतर आता सगळे घाबरले आणि नंदी वगैरे तर सगळे एकमेकांना मारायला लागले. भृगु ऋषीने तेवढ्यात काय केलं, दक्षिणाग्नी यज्ञ तयार केला आणि त्या यज्ञातून सैन्य बाहेर काढलं. त्यावेळेला त्या काळी तशी काही योजना असेल, जसं आत्ताच्या तंत्रज्ञानामध्ये काही होऊ शकतं, कुठूनही काही शोधून आपण शकतो की तांत्रिक बिघाड झाला असेल किंवा कोणी चोरी केली असेल, काही जे काही सायबर गुन्हे आपण शोधून काढतो, तशी सोय तेव्हा पण असेल. किंवा मेसेज केले असेल, प्रत्येक ग्रुप असेल त्यांच्याकडे, काय माहिती, ग्रुपला मेसेज केले असतील, अरे तुम्ही या सगळे, चला चला, काही असू शकतं. कारण हे प्रत्येक युगाचा गुण आहे. त्यांनी त्याच्यातून सैन्य निर्माण केलं आणि त्या सैन्याने या सगळ्या शिवगणांचा पराभव केला. शिवगण परत कैलासावर गेले. तोपर्यंत आपले नारद मुनी इकडे गेले होते कैलास पर्वतावर आणि घडलेला प्रकार सांगितलेला होता. आणि घडलेला प्रकार ऐकून महादेव असे संतापले. त्यांनी एक जटा काढली आणि त्याच्यातून जटा अशी आपटली आणि त्याच्यातून वीरभद्राची निर्मिती झाली. वीरभद्र भगवान की महादेवांचाच अंश येतो. म्हणे बोला काय करायचं देवा? म्हणे जा त्या दक्षाने जिथे यज्ञ केलाय ना, जा त्याचं सगळं उद्ध्वस्त करून टाक, सगळा विध्वंस करून टाक, त्याचा सगळं नासधूस करून टाक, तिथे जा. हा निघतो. शिवगण पण असतात, नंदी पण आहेत, सगळे आहेत. त्या यज्ञाजवळ सगळे आलेले आहेत. सगळेजण एकमेकांना मारतात. आता त्यांना जरा वीरभद्र आहे, सगळे आता मगाशी आम्हाला असं केलं का, तसं केलं का म्हणून तो राग आलेला आहे. तो राग सगळे काढतात. ते इतकं केलं आहे त्यांनी, दाढी मिशा ओढून टाकल्यात ब्राह्मणांच्या. जे पुषा, जे ऋत्विज असतात यज्ञात बोलणारे, त्यांचे दात पाडलेले आहेत. भृगु ऋषींचे डोळे काढून टाकलेत आणि दक्षाला पकडले. दक्षा काय मरेना, मान दाबून दाबून मरेना म्हणून त्याचं शिर कापून टाकले. बरं, शिर कापलं आणि त्याचं जे शिर आहे ते यज्ञात टाकून दिलं. आणि असं सगळा अस्ताव्यस्त सगळा सत्यानाश करून टाकला त्या मांडवाचा, त्या यज्ञ मंडपाचा, आणि निघून गेले. आता घाबरले बाकीचे देव, सगळे घाबरलेले आहेत. सगळे आता निघून आले ब्रह्मदेवाकडे. बापरे, असं सगळं झालंय, आता काय करायचं? ब्रह्मदेव म्हणाले की मी आलो होतो का? विष्णू भगवंत आले होते का? महादेव आले होते का? मग तुम्ही का गेलात? तुम्ही असं का नाही बोललात की महादेवांना आमंत्रण नाही तर आम्ही येणार नाही म्हणून? दोषी तुम्हीच आहात. तुम्ही त्याला एक प्रकारचा सपोर्ट केला, तुम्ही एक प्रकारचा त्याला उद्विग्न केलं की ते तसं कर म्हणून. तिथे जे काही घडत होतं त्याला तुम्ही सावरलं का? त्याला नाही म्हणून बोललात का? तुम्ही बघत राहिलात. हे सगळं ठीक आहे, पण आता काय करायचं? यज्ञ, कारण यज्ञ असं असतं की यज्ञ पूर्ण करावा लागतो, त्याशिवाय त्या यज्ञाच्या मालकाला त्याचं फळ मिळत नाही. मग आता
चला आता ज्याची तुम्ही चूक केली आहे त्याच्याचकडे चला. सगळे येतात कैलास पर्वतावर, साष्टांग नमस्कार वगैरे करतात. ब्रह्मदेव आलेले आहेत म्हटल्यावर महादेव त्यांचाही सत्कार करतात, आदर सत्कार, या वगैरे बसा. काय झालं म्हणे, तर म्हणे असं असं झालेलं आहे. आता तुम्हीच एक आहात जे सगळे याच्यातून मार्ग काढू शकतात. तुम्हाला सगळा आविर्भाग तुम्हालाच मिळेल. म्हणजे कसं की सगळी मतं तुम्हाला मिळतील किंवा सगळं काही तुमचंच केलं जाईल असं जरा सांगण्याचा प्रयत्न करतात. कारण त्यांना प्रसन्न करायचं आहे. कारण त्यांच्याकडून जो अपराध घडला आहे देवांकडून त्याच्यावर माफी तर मागायची आहे. तर करुणा भागतायत त्यांची की तुम्ही कसे आहात, तुमची प्रार्थना करतो. दक्ष प्रजापतीचा बंद पडलेला यज्ञ तुमच्याशिवाय कोणीही पूर्ण करू शकणार नाहीत. कैलास राणा शिवचंद्र मौळी, फणींद्र माता मुकुटी जळाळी. कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. तुझवीन शंभो, तुमच्याशिवाय कोण आहे आम्हाला. आता हे भोळे महादेव, ठीक आहे मी येतो चला. गेले तिथे यज्ञमंडपाजवळ. यज्ञमंडपाजवळ गेल्यावर भृगूंना दिसत नाहीये आणि ह्याचं तर मस्तकच नाहीये दक्षाचं, ज्यात जो यजमान आहे त्याचं. आपण आता ह्याचं काय करायचं, तर हसले महादेव. काय नाही म्हणे, ते आता त्याचं ते गेलेलंच आहे सगळं. तर तिथे एक बोकड आहे म्हणा, अज म्हणजे बोकड. त्या आजाचं मुख लावा म्हणे, आजाचं तोंड आहे, मुंडकं आहे, ते त्याला लावा दक्षाला. आणि मग ते त्याचं जेव्हा गणपतीची आपण मुद्गल पुराणामध्ये आपण गणपतीची कथा ऐकतो तेव्हा गणपतीचं पण ते शिर का कापलं जातं, तर त्याला अभिमान झालेला असतो पार्वतीपुत्राला. आणि म्हणून ते आपलं हत्तीचं मुख बसवलं जातं. जेव्हा भयंकर गर्व होतो त्यावेळेला असं सगळं काही घडत असतं. आता ते बोकडाचं तोंड लावलं आहे त्याला. ते जसं लावल्यावर त्यांना भृगु ऋषींना असं त्यांच्या संजीवनी दृष्टीने पाहिल्यानंतर तो जिवंत झाला आहे. भृगु ऋषींचे डोळे परत आलेले आहेत, सगळे जसेच्या तसे झालेले आहेत आणि सगळ्यांना आशीर्वाद दिलेत. आता तो जो दक्ष आहे तो पाया पडला आहे महादेवांच्या, मला माफ करा म्हणे, मी ओळखलं नाही तुम्हाला. ठीक आहे म्हणे, आता इथून पुढे ओळखलेस ना, आता तुझं कल्याण होईल. असं ते म्हटलं गेलं आहे की जोपर्यंत त्याला ते ब्रह्मज्ञान प्राप्त होत नाही ना तोपर्यंत ते बोकडाचं त्याचं शिर आहे. आणि जेव्हा त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होतं तेव्हा त्याला पूर्ववत त्याचं मस्तक मिळतं, असं शिवपुराणमध्ये सांगितलेलं आहे. मग आता झालं सगळं. मग त्याच्यामध्ये सगळा अहंकार म्हणे माझा दूर झाला, बरं झालं माझ्यावर तुमची कृपा झाली वगैरे असं करून सगळं व्यवस्थित प्रकारे तो यज्ञ पूर्ण केला. आता यज्ञ सगळा पूर्ण झाला तिथे मग विष्णू पण आलेत. विष्णूंनी पुन्हा तेच सांगितलं जे आपण काल ऐकलं की म्हणे अरे आम्ही तिघेही जरी वेगवेगळे वाटलं तरी उत्पत्ती स्थिती लय याचं काम करण्याचं एकत्रित काम करतो. आमचे अवयव वेगळे असतील, आम्ही वेगळे दिसत असू, पण आम्ही एकच आहोत. त्यामुळे हरिहर भेद तुम्ही कधीही करू नका. दक्षा तू जो केलायस तो इथून पुढे कधीही करायचा नाही, कारण हरी आणि हर आम्ही दोघेही एकच आहोत. कारण एकमेकांच्या हृदयात हे राहतात. विष्णू भगवंत महादेवाच्या, महादेव विष्णू भगवंताच्या. आणि मग आता हा यज्ञ संपल्यानंतर ते असे जरा पुढे गेलेत महादेव. पुढे गेल्या गेल्या ते सतीचं शरीर जे जळलेलं पडलं होतं ते लक्ष गेलं तिकडे. आणि बघितल्या त्यांना तो जो विरह आणि असं म्हणजे वेगळा क्रोध आला. आणि विरहातून येणारा क्रोध कसा असतो तसं त्यांना असं विचित्रपणे ते क्रोधित झाले. आणि ते सगळं शरीर आहे ते उचललं त्यांनी. आणि उचलल्यानंतर एवढे क्रोधित झाले की त्यांचं तो क्रोधित झाल्यावर जे सुरू होतं ते तांडव नृत्य त्यांनी सुरू केलं. ते एवढं भयंकर होतं की सगळं त्रैलोक्य हादरायला लागलं होतं. आता सगळे घाबरायला लागले, बाबा यज्ञ झालाय पण हे काय आता दुसरं. सगळं त्रैलोक्य, सगळं पृथ्वी, सगळ्याचा नाश, विध्वंस होणार आता हे सगळ्यांना कळायला लागलं देवादिकांना. मग सगळे वेळ आता करायचं काय. महाविष्णूंना सांगायला काय करायचं, तुम्हीच उपाय करा. ठीक आहे म्हणे मी बघतो. आणि आता ह्याच्यामागे कारण काय आहे की जे तपस्वी आहेत, जे वैरागी आहेत, ते आपल्या पत्नीचं शरीर बघून त्या ह्याच्यामध्ये गेलेले आहेत, त्या मोहामध्ये गेलेले आहेत. तर मोह तर सुटला पाहिजे, कारण तो मोह चांगला नाही आहे. म्हणून विष्णू भगवंतांनी सुदर्शन चक्राने त्या शरीराचे तुकडे तुकडे केले. आणि असे हे सगळे विभागलेले तिच्या अवयवाचे सतीचे तुकडे 51 शक्तिपीठ म्हणून आपल्या भारतामध्ये पडले. भारताच्या बाहेर पण आहेत. देवी भागवतमध्ये 108 पण सांगितलेले आहेत, 51 पण सांगितलेले आहेत.
असं वेगवेगळ्या प्रकारे सांगितलेत. पण आपल्याला जे बरेच गोष्टी ज्ञात आहेत त्यामध्ये 3.5 शक्तिपीठं आपल्या महाराष्ट्रात आहे, जे माहूरची रेणुका देवी, तुळजापूरची भवानी माता, कोल्हापूरची महालक्ष्मी आई आणि वणीची सप्तशृंगी, हे 3.5 शक्तिपीठं आपल्या महाराष्ट्रात आहेत. बाकी नेपाळला आहे गुहेश्वरी, नैमिषारण्यात ललिता देवी आहे, जिथे तिचं हृदय आहे. अशा काय ते जिव्हा जिथे पडली आहे ती ज्वाला जी आहे. सगळीकडे आपल्या त्या अशा ठिकठिकाणी तिचे जी काही अवयव पडलेले आहेत अशा ठिकाणी शक्तिपीठं निर्माण झाली. तर आता हे सगळं जे घडलं होतं, आता आपण नेहमी ऐकतोय की एक घटना घडते त्याच्या मागे काहीतरी कारण असतं की नाही. मग असं कारण का घडलं, तर त्याच्या मागचं कारण आता ऐका. काय असतं की जेव्हा प्रभू रामचंद्रांनी अवतार धारण केला होता आणि सीतेला रावणाने पळवून नेलं होतं, त्यावेळेला असं झालं की रामराय काय करत होते की सीतेचा विरहामध्ये ते विचारत होते प्रत्येकाला, वृक्ष, वेली, दगड, पाषाण, पशु, पक्षी, सगळ्यांना विचारत होते, माझी सीता पाहिली का? आणि त्यांना आलिंगन देत होते. माझी सीता पाहिली का? त्या वृक्षाला आलिंगन देत होते. माझी सीता पाहिली का? त्या दगडाला आलिंगन देत होते. असं ते करत होते. आता ते का करत होते ते पुढे सांगते. पण त्याच वेळेला सती आणि महादेव तिथे होते. त्या सती विचारते, अहो तुम्ही ज्याचं नाव घेऊन तुमच्या जे विष तुम्ही घेतलं होतं त्या विषाचा दाह जो कमी झाला ते कोण होते म्हणे? ते म्हणे ते विष्णू भगवंत होते, राम आहे माझ्या हृदयामध्ये. मग ते कोण आहेत? ते ब्रह्मांड नायक आहेत. ब्रह्मांड नायक आहे ते. बघा खाली काय चाललंय पृथ्वीवर, काय म्हणे काय चाललंय? तो तुमचा राम नाही का? राम तुम्ही म्हणताय तो बघा बायकोच्या ह्याच्यामध्ये तुम्ही सीता पाहिली का? तुम्ही सीता पाहिली का? तुम्ही असं विचारत चाललाय. नाही ग, मला काही दिसत नाही. आता ह्याच्या मागे ती माया होती, जी असते ते नाही, जे नसते ते आहे, असं जे आपण कालपर्यंत ऐकलं की नाही तत्वज्ञान. मायेमुळे जे नाही आहे ते दिसत असतं, कारण अजून सतीला तेवढं पवित्र, तेवढं देवत्व प्राप्त झालेलं नाही आहे. ते म्हणतात नाही 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 म्हणे, ते बघा आहेत, मीच जाते आता, बघा तुम्हाला त्यांना परीक्षाच घेते तुमच्या रामाची आता मी. महादेव म्हणतात बाई तसं काही करू नको. नाही पण मी जाणार. ठीक आहे जा. आता ही सती माता खाली आलेली आहे आणि तिने हुबेहूब सीतेमातेचं रूप घेतलेलं आहे. आता ते हुबेहूब सीतेमाता होऊन तिथे आली आहे जिथे हे भगवंत विचारतात प्रत्येकाला. तेव्हा लक्ष्मण म्हणतात दादा ही बघ वहिनी. तेव्हा प्रभू रामचंद्रांनी तिच्याकडे पाहिल्यानंतर म्हणाले, माते तू इथे काय करतेस? आणि माझे प्रभू कुठे आहेत? महादेव कुठे आहेत? आणि असं बोलल्यानंतर ती खजील झाली की खरोखरच हे ब्रह्मांड नायक आहेत. ही जी चालली आहे ती त्यांची लीला आहे. आता ही लीला काय होती माहिती आहे का? ते ज्यांना ज्यांना आलिंगन देत होते, आपण उद्या परवाच्या ह्याच्यामध्ये रास जेव्हा करणार आहोत ना, त्या रासेमध्ये परत आपल्याला